काल होता आपला सार्वजनिक वित्त. काल पाहिजे आपण पूर्ण थिअरी. आजी पाहू पण नाही काय, आज ऑथेंटिक आहे म्हणजे एक्झाम ओरिएंटेड पूर्ण. कालचं जे आहे ते आउटडेटेड झालं आहे म्हणजे पहिले विचार आहे. पण आता जे विचारते ते हे जेवढे पाहू ते 100% राहते म्हणजे राहते. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट राहील हा इकडचा. ठीक आहे. सगळ्यात पहिले पाहू आपण अर्थसंकल्प. तर माहित झाले आपल्याला. तुटीचा अर्थसंकल्प कायले म्हणते तुम्हाला माहित आहे. कायले म्हणते, खर्च जास्त राहते आणि उत्पन्न काय राहते, कमी राहते. तर पहा हा कन्सेप्ट कोण दिला होता, 1933 मध्ये दिला होता केन्स, जॉन बर्नार्ड केन्सनं. तूट भरून काढण्याचे त्याचे काही स्रोत आहे. म्हणजे तुटीचा अर्थ भरणं तुम्ही मांडला, ते भरून काढावं लागेल ना. तूट झाली ना, खर्च जास्त झाला, तर भरून काढायचे काही सोर्स आहे. कोणते कोणते. आपण काय करतो, परकीय मदत घेतो तुटीचा अर्थ भरणा करण्यासाठी. परकीय कर्ज घेतो. काय झालंय, खर्च जास्त झालं, उत्पन्न कमी झालं, मग एक्स्ट्रा पैसे कुठून ना कुठून घ्यायला लागेल ना. काय करतो आपण, परकीय मदत घेतो किंवा परकीय कर्ज घेतो किंवा काय करतो आपण, बाजार कर्ज घेतो. आणि शेवटचा आपल्या जवळ पर्याय आहे, काहीच उरलं नाही तर आपण काय छापतो, पण नोटा छापणं हे रेअरली कंडिशन मध्ये होतं. लक्षात समजलं काय. म्हणजे तूट भरून काढण्यासाठी म्हणजे एक्स्ट्रा पैसा जर लागला तर आपण कसा घेतो, परकीय मदत, परकीय कर्ज हे विचारते, बाजार कर्ज आणि नोटा छापतो. तर त्याचं उत्तर बोललीपैकी सर्व राहते. ठीक आहे. नाही एखादा घाणेरडं काही देऊन देईन मधात, ठीक आहे, अंबानीकडून कर्ज, तर ते कट करायचं. त्यानंतर दुष्परिणाम याचे काय होते. दुष्परिणाम पाहिजे याचं तुटीचा अर्थसंकल्प जर मांडला काय होते, याच्यावर प्रश्न विचारते, याच्यावर विचारते काय होते रे. सरकार काय करते, इन शॉर्ट मध्ये जास्त खर्च करून राहिली, कर्ज काढून राहिली, योजनावर खर्च करून राहिली. ठीक आहे. मनरेगाले पैसे देते. मला सांगा, जर जास्त पैसे आता देऊन राहिली, जास्त पैसे जर खर्च करून राहिली, तर लोकांना जॉब आला, काम आले, लोकांजवळ काय आले, पैसे आले. पैसे आले तर लोक काय करते, वस्तू परचेस करून. आणि वस्तू जर परचेस केल्या तर काय होणार, चलन वाढ. झालं क्लिअर, समजलं. म्हणजे शासकीय खर्चात काय होते, वाढ होते. आणि शासकीय खर्चात जर वाढ झाली तर लोक हातात पैसा येते आणि चलन वाढ होते. आणि चलन वाढ जर झाली तर सक्तीची बचत होते. इच्छा नसते पण वस्तूची किमती वाढली राहते आणि आपल्याजवळ तेवढे. ठीक आहे. त्यानंतर रिचार्ज 739 रुपयाचं 3 महिन्याचं मारतो म्हटलं तर त्याला मस्त फिटलाय. ठीक आहे. कारण आपल्याला पगार आहे ते 6,000. त्यानंतर एखाद्या दुकानात जर नानगाचे काम केलं ते 1,500. ठीक आहे. त्यानंतर खाजगी गुंतवणूकदाराच्या संरचनेत बदल होऊन जाते. ठीक आहे. मागणी वाढते ना, तर त्याचं एकदम बिझनेसची याच्यात बदल होऊन जाते. त्यानंतर बँकची पतनिर्मिती वाढते. लोक काय करत, बचत करून राहिले, पतनिर्मिती वाढून राहिली. त्याला बघा दुष्परिणाम आहे. दोन तरी लक्षात ठेवता काय होते, शासकीय खर्चात वाढ होते. शासकीय खर्चात वाढ झाल्यामुळे काय होते, चलन वाढ होते, सक्तीची बचत होते. ठीक. त्यानंतर निष्कर्ष काय निघते मग तुटीच्या अर्थसंकल्पाचे, हे जेवढं पाहिलं आपण, याच्यातून एक निष्कर्ष निघते, विकसनशील देशासाठी नाही काय, जर तुटीचा मर्यादित वापर केला तर फायद्याचा आहे. मर्यादित वापर जर केला तर काय असते, फायद्याचा आहे काही काळासाठी. का बरं, याच्यामुळे काय होते, अरे रोजगार तर भेटून सगळं ना, रोजगार निर्मिती होते आणि उत्पादनात काय होते, वाढ. झालं समजलं. म्हणजे भारतासाठी, भारत नेहमी तुटीचा अर्थसंकल्प मांडते, पण भारतासाठी काय राहील, फायद्याचं. ठीक आहे. पण जास्त तूट नसावी. ठीक आहे. हे इथे समोर आपण पाहू, एक तुटीवरच आहे आज पुढं. तर पहा B.R. शेनॉयनं काय म्हटलेलं आहे, तूट कशी आहे म्हणे, अग्नीप्रमाणे उत्तम नौकर मात्र दुष्ट मालक. ठीक आहे. नौकर उत्तम आहे पण दुष्ट काय, मालक. असं करायला म्हटलं तुटी. कोण म्हटलं, B.R. शेनॉय. आता खर्च व्यवस्थापन आयोग आला 2014 मध्ये. ठीक आहे. विमल जलान त्याचे काय होते, अध्यक्ष होते. 2 सदस्य होते, सुमित बोस आणि सुबीर गोयल. हे काही कामाचं नाही. विमल जलान लक्षात ठेवता. काम काय आहे, सरकार जे खर्च करते ना, सरकारच्या खर्चाचं परीक्षण करणे आणि त्या खर्चात नाही का तो खर्च कमी करण्यासाठी त्याची शिफारस करणे. लक्षात. म्हणजे खर्च व्यवस्थापन आयोग कोण अध्यक्ष होते, विमल जलाल, 2014 मध्ये आले. आणि कशासाठी आहे, सरकारचा खर्च कमी करण्यासाठी सरकारने काय करते, गायडन्स करते. ठीक आहे. आता हा पार्ट इम्पॉर्टंट आहे, पण इकडचं समजल्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाही त्यातलं. म्हणून आपण आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे सगळं. ठीक आहे. दोन्ही म्हणजे पूर्ण तिन्ही, 1, 2, तिन्ही पार्ट जे आहे मोस्ट इम्पॉर्टंट. तर पहा अर्थसंकल्पाची जे रचना आहे आपली,
आपण नाही का जास्त एक्झाम्पल नाही सांगत मी आज, कारण नाही का हे असं समजा पाठ करा, नाही तर हे एक्झाम्पल ना सांगता येते, टाइमपास होईल आपला. आणि दुसरं वाचनात आहेच शेवटी एक्झाम्पल काय मग काय आठवत नाही, त्याच्या हे रट्टा मारून जिंदाबाद. ठीक आहे, दिमागात बसून घ्यायचं, डायरेक्ट दिसल्यावर काही विचारच नाही करायला, रक्कम मारूनच द्यायचं. ठीक आहे, 100% विचारते म्हणजे विचारते. अर्थसंकल्पाची जी रचना आहे त्याच्यात नाही काय जमा जे असते, जमा 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 आणि खर्च आहे ना. तर जमा दोन प्रकारचे आहे. कोणत्या? एक रेव्हन्यू रिसिप्ट आणि दुसरा आहे कॅपिटल रिसिप्ट, म्हणजे महसूल जमा आणि भांडवली जमा. ठीक आहे, तर पहा, महसूल जमा, महसूल मध्ये जमा म्हणजे येऊन राहिले तर कुठून येते पैसे? एक टॅक्स पासून मिळणारे उत्पन्न आणि नॉन टॅक्स पासून मिळणारे उत्पन्न. ठीक आहे, करापासून मिळणारे उत्पन्न म्हणजे दोन टॅक्स आहे, डायरेक्ट टॅक्स आहे, इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे जीएसटी आहे. याच्यापासून जे उत्पन्न मिळते ते कशात जाईल? महसूल जमा. करेतर उत्पन्न म्हणजे नॉन टॅक्स, टॅक्स नसलं. गव्हर्नमेंट काय करते? गव्हर्नमेंटच्या काही कंपनी आहे, सार्वजनिक कंपनी आहे, भेल सारखी कंपनी आहे गव्हर्नमेंटची, आपण पण महारत्न कंपनी आहे, त्याच्यातून काही गव्हर्नमेंटला काय होते? फायदा होत राहते, तर ते कशात येईल? महसूल जमा मध्ये. पहा, करेतर उत्पन्न, उद्योगातून मिळणारा नफा गव्हर्नमेंटला, सार्वजनिक उद्योगातून. त्यानंतर पोस्टाची तिकीट आहे, थुका लावून चिपकवतात 5 रुपये ते जे तिकीट आहे. ठीक आहे, पोस्टाचे तिकीट आहे, याच्यात जे 5 रुपयाचे तिकीट आहे, पैसे देऊन राहिले ते कशात जमा होते? महसूल जमा. बॉन्ड पासून बॉन्ड आहे गव्हर्नमेंटचे, तुम्ही जाता ना ते प्लॉट तुम्ही नाही घेतला असं म्हणा, अजून घरच्यानं घेतला प्लॉट, तुमच्या नावावर केलाही नसन तरी ते उभंच राहिलेलं ते साक्षीदार म्हणून, तर ते बॉन्ड. ठीक आहे, त्याच्यानंतर 100 रुपयाचा बॉन्ड घेतो आपण, ते सगळं ते पैसे जमा होऊन राहिले ते कुठं? गव्हर्नमेंटच्या. शासकीय कोणती फी पीएससी केले 5 रुपये फाड लागते ते. राज्य सरकारनं मिळणारे अनुदाने, महसूल जमा. शासनाने दिलेल्या कर्जावर शासनाला मिळणारे अनुदान म्हणजे शासन जे कर्ज देते त्याच्यावर मिळणारं काय उत्पन्न, कर्ज जे भेटते ते कसे सगळ्यात कसे जमा होते? एवढं लक्षात ठेवता फक्त. टॅक्स आणि नॉन टॅक्स पासून जे उत्पन्न होते ते कसे देते? महसूल जमा, भांडवली जमा. भारत सरकार काय करते? बाजार कर्ज घेते, बाजारातून कर्ज घेतलं, पैसे आले, भांडवली जमा. परकीय कर्ज घेतलं, पैसे आले, कशात जमा होते? भांडवली जमा. गव्हर्नमेंट लघु बचती, प्रोव्हिडंट फंड. ठीक आहे, इंटरेस्ट होऊन राहिला. ठीक आहे, प्रोव्हिडंट फंड पीएफ. त्यानंतर डिसइन्व्हेस्टमेंट म्हणून मिळालेली रक्कम. ठीक आहे, कशातून? डिसइन्व्हेस्टमेंट करते गव्हर्नमेंट. एखादी कंपनी आहे फॉर एक्झाम्पल, तुम्ही पाहिलं ते कंपन्या विकून राहिली म्हणते मोदी सरकार, असे म्हणते लोक, म्हणजे काय करते? डिसइन्व्हेस्टमेंट करते, तर त्याच्यातून काही रक्कम भेटते ना गव्हर्नमेंटने ते. आणि कर्जाची परतफेड, आपण जर कोणाला कर्ज दिलं तो परत नाही देत काय व्याजासहित, ते कर्ज परतफेड हे कशा देते? तर क्लिअर, रट्टा मारो जिंदाबाद. ठीक आहे, काहीच पर्याय नाही आहे. तेव्हा हे तर लक्षात राहते, महसूल जमा म्हणजे कर प्लस करतर उत्पन्न. आणि इकडे बाजार कर्ज, बाहेर परकीय कर्ज घेतलेलं, पीएफ लक्षात ठेवता, बाजार कर्ज, परकीय कर्ज. ठीक आहे, हे कशात येईल? भांडवली जमा. खर्च दोन प्रकारचे आहे, महसूल खर्च आणि भांडवल खर्च. कोणते कोणते? ते महसूल खर्च जेव्हा प्रशासकीय खर्च करते गव्हर्नमेंट तेव्हा काय ते? ऍडमिनिस्ट्रेशन, तसे पगार आहे लोकांचे. ठीक आहे, सामाजिक सेवेवरील खर्च, गव्हर्नमेंट योजना चालवते त्याच्यावरचे खर्च. संरक्षणावरचा खर्च, पेन्शन वरचा खर्च, आणि जे अनुदान देते ना त्याच्यावरचा खर्च, हा कशा देते? महसूल खर्च. क्लिअर. भांडवलीवरचा खर्च, संरक्षणासाठी लागणारी सामुग्री. ठीक आहे, असं तुम्ही म्हणता सर इथे संरक्षण आलं, इथे संरक्षण आलं, इथं काय म्हटलं मी? म्हणजे जर नाही का पगार द्यायचा असेल तर कशात येईल? महसूल खर्च. आणि जर नाही काय ऍटम बॉम्ब विकत घ्यायचा आहे तर कशात? भांडवल जमा. झालं क्लिअर. पगार द्यायचा असेल तर मिलिटरीवाल्याने, ऍटम बॉम्ब घ्यायचा असेल तर ठीक आहे. राज्यांना दिलेले कर्ज, जे राज्याला आपण कर्ज देतो, कर्ज दिलं म्हणजे दिले ना दिले. ठीक आहे, परतफेड नाही दिलं तर कशात? भांडवल खर्च. परकीय देशांना लहान छान देश आहे आपले बाजूबाजूचे, श्रीलंका गरीब देश जे आहे, अफगाणिस्तान त्याला आपण काय पैसे देत राहतो, घ्या. ठीक आहे, किती रईस लोक आहे आपण, आपल्यालाच करताय, आपण ते देतो. परकीय देशांना दिलेले कर्ज. ठीक आहे, उद्योगातली गुंतवणूक करून राहिले. अरे म्हणजे गुंतवणूक जर करून राहिले तुम्ही, पैसे तर गेले तर ते कशा देते? तुमच्या याच्यातला डिफरन्स सांभाळण्यासाठी. शिक्षकाचा जो पगार आहे जिल्हा परिषदचा तो कशा देते? महसूल खर्च. आणि जर बिल्डिंग बांधली जिल्हा परिषदची शाळा ते कशा देते? तसंच मिलिटरी मॅन जो आहे त्याचा पगार महसूल खर्च.
आणि ऍटम बॉम्ब विकत घेतला. क्लिअर समजलं आता हे दोन्ही. रट्टा मारून थोडस 2-4 वेळा वाचा. आपण रिव्हिजन करून 4-5 वेळा पाठवून जाते. ठीक आहे. पहा 87-88 मध्ये अजून 2 याचे होते. सार्वजनिक खर्चाचे 2 गट पाडले होते. योजना खर्च आणि गैर योजना खर्च. ठीक आहे. तर परंतु हे काही पाहायची गरज नाही आता, कारण 1 एप्रिल 2017 काय झाले हे. ठीक आहे. तारीख लक्षात ठेवा. कधी कधी आले होते 87-88 योजना गैर योजना. आणि आता काय 1 एप्रिल 2017 काय झालं रद्द. ठीक आहे. त्यानंतर आता बघू आपण तुटीच्या व्याख्या. तूट. ठीक आहे. ठीक आहे. तुटीच्या व्याख्या. आता हे लई खतरनाक व्याख्या आहे. जशाच्या तशा काऊन आल्या, कुठून आल्या, कोण तयार केल्या काही घेतले नाही तुम्हाला. ठीक आहे. एक्झाम्पल आहे का काहीच नाही. पूर्ण रट्टा मारो 100%. हे जे उचलले डायरेक्ट हे एसटीआय मेन्सले, कारण एसटीआय मेन्सले इकॉनॉमिक्स विचारते, डायरेक्ट त्यातले उचलले आपण जशा तशा टाकून दिल्या. ठीक आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि हे प्रिले विचारलेले सगळं प्रिले मेन्सले एकूण एक डेफिनेशन याच्यात विचारली. ठीक आहे. पहा आता म्हणजे हा चॅप्टरवर जर प्रश्न आला तर FRBM वर रँक, नाहीतर याच्यावर रँक. या चार्टवर पहा महसूल तूट जेव्हा म्हणून राहिले पाहिजे पाहिलं आपण महसूल महसूल महसूल. तर पहा महसूल तूट एकदम सोपं आहे, काहीच टेन्शन नका घेऊ. काय डेफिनेशन? महसूल खर्च मायनस महसूल जमा. महसूल खर्च मायनस महसूल जमा म्हणजे काय होते? खर्च काय राहील? तूट म्हटली काय राहील? खर्च जास्त राहील. झालं क्लिअर? आता बघा इथं काय म्हटलं मी, परिणामी इफेक्टिव्हली रेव्हन्यू डेफिसिट. परिणामी महसूल तूट काहीच नाही. परिणामी महसूल तूट मध्ये महसूल तूट मायनस अनुदाने, गव्हर्नमेंट अनुदान देते ते मायनस करून टाका. विषय खतम. महसूल तुटातून काय करा? अनुदान मायनस करा. ठीक आहे. भांडवल तूट. भांडवल तूट म्हणजे रट्टा मारू. सांगा बरं काय असेल डेफिनेशन भांडवल तूटची? पाहून तिकडे. अरे भांडवल तूट 2 गोष्टी असते, खर्च आणि जमा. काय करसान? खर्चाचं जमा मायनस करा म्हणजे भांडवल खर्च मायनस भांडवल जमा. झालं की सोपं आहे. पहा महसूल तूट म्हणजे महसूल खर्च मायनस महसूल जमा. भांडवली तूट म्हणजे भांडवल खर्च मायनस. हे विचारलं होतं आताच कंबाईनला मागच्या वर्षीच्या. काहीच नाही. 3 टप्प्याला त्याचा ऑप्शन राहते, तिथून मारायचा आहे तोला. त्यानंतर अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय होते? बजेटरी डेफिसिट. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे होते महसूल तूट प्लस भांडवल तूट. दोन्ही प्लस करा. महसूल तूट प्लस भांडवल तूट इज इक्वल टू काय होते? अर्थसंकल्पीय तूट. त्याच्यात एक दुसरी डेफिनेशन आहे, काहीच नाही. बजेटातली तूट म्हणजे काय होते? अरे एकूण उत्पन्न मायनस खर्च. ठीक आहे. खर्च करायला जास्त. हे संकल्पना कोण माणूस कधीपासून चालू झाली होती? 50-51 पासून. पण 97-98 मध्ये कोणती समिती आली? सुकमाय चक्रवर्ती समिती. ठीक आहे. या समितीनं अर्थसंकल्पीय तूट किती दाखवली? 0. ठीक आहे. मग जर तूट असेल तर ते कशातून भागवते? ही तूट भांडवली खात्याने भरून काढतात. भांडवली जे खातं आहे आपलं याच्यातून भरून काढते. ठीक आहे. म्हणजे एवढं लक्षात ठेवा 97-98 पासून अर्थसंकल्पीय तूट नेहमी किती राहते? 0. आणि काय होते? महसूल तूट प्लस भांडवल तूट किंवा एकूण उत्पन्न मायनस खर्च. झालं क्लिअर? नेहमी खर्च काय राहील? जास्त तूट आलं तर. त्यानंतर राजकोषीय तूट सगळ्यात इम्पॉर्टंट. हे एसटीआय मेन्सले त्यानं म्हणजे बाळान घेतलेलं आहे. दरवर्षी विचार 2-3 प्रश्न. राजकोषीय तूट किंवा वित्तीय तूट काय म्हणतात. ठीक आहे. पहा काल पाहिलं आपण फिस्कल पॉलिसी फिस्कल पॉलिसी फिस्कल पॉलिसी. ठीक आहे. तर पहा आता फिस्कल पॉलिसी राजकोषीय तूट म्हणजे काय होते? पहा 2-4 डेफिनेशन आहे. काय म्हणते? राजकोषीय तूट म्हणजे अर्थसंकल्पीय तूट. अर्थसंकल्पीय तूट प्लस कर्ज प्लस देयता. दुसऱ्याला द्यायला लागते. कर्ज घेतलेलं कर्ज आणि देयता. ठीक काय म्हटलं मी? राजकोषीय तूट म्हणजे अर्थसंकल्पीय तूट प्लस कर्ज प्लस देयता. आता मला सांगा हे अर्थसंकल्पीय तूट काय रे? 0 आहे. म्हणजे इन शॉर्ट मध्ये राजकोषीय तूट इज इक्वल टू कर्ज. राजकोषीय तूट इज इक्वल टू म्हणजे डायरेक्ट म्हणायचं राजकोषीय तूट म्हणजे काय होते? घेतलेलं कर्ज. समजलं? आला लक्षात? त्याच्यानंतर पहा राजकोषीय तूट दुसरी डेफिनेशन पहा इज इक्वल टू एकूण खर्च, एकूण जो टोटल खर्च झाला आपला मायनस महसूल जमा प्लस भांडवल जमा. काय म्हटलं? पहा काहीच नाही. मी तुम्हाला डुप्लिकेट सांगतो. जिथं नाही काय महसूल जमा येईल हे काय करते? राजकोषीय तूट डेफिनेशन स्वतःच देते. एकूण खर्च मायनस इथं देते महसूल जमा आणि इकडे काय टाकते? ब्रॅकेट खाली सोडते. प्लस देते खाली ब्रॅकेट.
इथं पाहता जमा आहे ना, जमा, तर तिकडे काय महसूल जमेसोबत नेहमी काय भांडवल जमा येईल म्हणजे येईल. जमेसोबत जमा असेल झालाच क्लिअर. डुप्लिकेट धंदा ओळखायचं कसं. त्यानंतर पहा राजकोषीय तुटीची डेफिनेशन काय म्हणते, महसूल प्राप्ती सोबत नेहमी काय येईल भांडवली प्राप्ती मायनस एकूण खर्च. थोडं दच्च्या तसाच आहे ना. तर पहा किती लॉजिकल आहे. पहा कठीण आहे म्हणजे डेफिनेशन कायची कंपनी आहे, असं खाली तिकडे ब्रॅकेट सोडूनच देते. ठीक आहे, महसूल जमा प्लस तिकडे काय येईल भांडवल जमा, आणि महसूल प्राप्ती म्हटलं काय होईल, डोकं लावू नका काही कशी आली कुठून आली, याचं एक्झाम्पल काय गेलं तिकडे. ठीक आहे, कुठं रिकामं लागेल. ठीक आहे, ते झालं समजलं ना. त्यानंतर पहा प्राथमिक तूट म्हणजे काय होते, प्रायमरी डेफिसिट. काय होते राजकोषीय तूट. राजकोषीय तूट म्हणजे कर्ज, आणि काय रे व्याज नसेल तितका कर्ज घेतलेलं, तर कर्जावर तर व्याज मायनस नाही करणार. समजून राहिलं. तर पहा राजकोषीय तूट मायनस काय होते व्याज, याला काय म्हणते प्राथमिक तूट, प्रायमरी डेफिसिट. क्लिअर, एकदम सिंपल आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट चलन विषयक तूट. चलन विषयक तूट म्हणजे आरबीआय कडून घेतलेलं कर्ज, कोणाकडून आरबीआय कडून घेतलेलं कर्ज. रचनात्मक तूट मला सांगा, नेहमी काय करतो जेव्हा आपण बजेट मांडतो तेव्हा नाही का खर्च जास्त राहील, जमेपेक्षा खर्च जास्त असणं, खूप लॉंग टाइम चालणं, रचनात्मक. मग भारतात कुठे तूट आहे रचनात्मक. चक्रीय तूट कधी कधी काय होते मंदीच्या काळात काय होते वर खाली होत राहते, तर मंदीच्या काळात एक तूट येते काय म्हणते चक्रीय तूट. अर्थ डबल आला अर्थसंकल्पित तूट. पहा इथे पाहिलं महसूल तूट भांडवल तूट, एकूण उत्पन्न मायनस खर्च डबल आलं. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय होते रचनात्मक तूट प्लस चक्रीय तूट. असं समजा पेपर फुटला, ठीक आहे, तुमचा प्रीचा मेनचा पेपर फुटला आहे आणि हे 100% हे राहणार आहे. ठीक आहे, झालं क्लिअर. आता तूट 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 समजलं. हे आहे का माझा FRBM 2003 मध्ये आला होता. नाव आहे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. नावच आहे बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. ठीक आहे, अंमलबजावणी कधी झाली 5 जुलै 2004 मध्ये. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे, शिफारस काय होती, शिफारस केली होती 2009 पर्यंत महसूल तूट है ना. समजलं ना, महसूल तूट म्हणजे काय होते खर्च मायनस जमा. महसूल तूट शून्यावर आणणे. महसूल तूट कितीवर आणणे शून्यावर आणणे. त्यानंतर दुसरं 2009 पर्यंत राजकोषीय तूट कितीपर्यंत कमी करणे 3% पर्यंत कमी करणे. कोणती तूट समजली, राजकोषीय तूट किती टक्क्यापर्यंत कमी करणे 3% पर्यंत कमी करणे 2009 पर्यंत. नियम विजय केळकर समितीने काय नियम सुचवले. विजय केळकर काय म्हणते भाऊ 2004-5 पासून प्रत्येक वर्षी तुम्ही काय करा महसूल तूट जीडीपीच्या 0.5% काय करा कमी करा. 2009 पर्यंत ओळखल्या झालं. आणि राजकोषीय तूट 2004 पासून तर 2009 पर्यंत किती कमी करा 0.3. आकडा रट्टा मारो जिंदाबाद. ठीक आहे, काहीच पर्याय नाही. बरं काय होते आता हे जर कोणतं ट्रिक आहे सर, ट्रिक आहे सर, याची ट्रिक आहे काय ट्रिक पाहिजे. 2009 पर्यंत महसूल तूट काय करणं शून्यावर आणणे आणि राजकोषीय तूट 3% पर्यंत कमी करणे. 2004-5 पर्यंत प्रत्येक वर्षी महसूल तूट काय करणे जीडीपीच्या 0.5% कमी करावी आणि राजकोषीय तूट 0.3% कमी करावी. डबल विजय केळकर 2012 मध्ये शिफारस केली. कोणती 2014 पर्यंत महसूल तूट 2% पर्यंत खाली आणणे आणि राजकोषीय तूट 3.9% पर्यंत खाली आणणे. ठीक आहे, क्लिअर. पाठच करायला लागणार आहे काहीच नाही. त्यानंतर विशेष हा प्रश्न विचारला होता आता कंबाईनले सप्टेंबर महिन्यात झालेल्या 14व्या वित्त आयोगानं FRBMच्या ऐवजी जे सुचवलं होतं DCFSRL या कायद्याची शिफारस केली होती. तर त्याचं लॉंग काय होतं बा, काय नाव सुचवलं होतं काय होतं डेट सेलिंग अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लिटिगेशन. क्लिअर, एकदम सिंपल आहे. 15वा वित्त आयोग. 15वा वित्त आयोग काय म्हणते राजकोषीय जे तूट आहे 15 वित्त आयोग म्हणते आताच 15 वित्त आयोग जो आहे त्या दिवशी पाहिला आपण किती टक्के असायला पाहिजे म्हणजे 4%. ठीक आहे, 4%. कधीपर्यंत 25-26 पर्यंत. किती टक्क्यापर्यंत आणायची कमी करत
4% आली. किती? 25-26 पर्यंत राजकोषीय तूट. NK सिंग समिती आली 2016 ले, अहवाल दिला 2017 ले. त्या समितीचं नाव काय होतं, म्हणजे त्या अहवालाचं नाव काय ठेवलं त्यांना? अ डेप्थ अँड फिस्कल वर्क फॉर 21st सेंचुरी ऑफ इंडिया. झालं क्लिअर? पाठच करा. 2023 पर्यंत हा काय म्हणते, राजकोषीय तूट आणायची 2.5% आणि महसूल तूट किती आणायची? 0.8%. आता काय परे अपने को रट्टा ही मारना पड़ेगा इसको. परे इसको झालं. नेक्स्ट गोल्डन रूल. गोल्डन रूल काय म्हणते माहिती आहे काय? शासनानं नाही का नेहमी भांडवली खात्यातला खर्च भागवण्यासाठी, भांडवली कॅपिटल मधला खर्च भागवण्यासाठी कर्ज घेऊ शकता, पण महसुलीचा खर्च भागवण्यासाठी कर्ज नाही घ्या. काय म्हटलं? भांडवली खर्च भागवण्यासाठी शासन कर्ज घेऊ शकते. म्हणजे इन शॉर्ट मध्ये सामुग्री घेण्यासाठी, संरक्षणाची शाळा बांधण्यासाठी कर्ज घ्या, पण पगार द्यासाठी कर्ज. किती खराब दिवस, ठीक आहे ना? पगार द्यासाठी कर्ज कर्मचाऱ्यांचे, तर महसूल खर्च भागवायसाठी कर्ज झालं क्लिअर? काही नाही का लायबिलिटीज आहे गव्हर्नमेंटच्या, केंद्र शासनाच्या लायबिलिटीज म्हणजे वापस द्यावा लागतो. तुमच्या काही लायबिलिटीज आहे, उत्तरदायित्व तुमचं, ठीक आहे? लग्न करणं हे उत्तर नाही, तू नाही मनानं, पण नोकरीवर लागणं नंतर करणं, ठीक आहे? सार्वजनिक कर्ज किती आहे? सार्वजनिक कर्ज गव्हर्नमेंटचं, केंद्र शासनाचं काय लायबिलिटीज आहे, वापस द्यावं लागते. याच्यात काय? 2 अंतर्गत कर्ज. लक्षात घ्या, अंतर्गत कर्ज किती पर्सेंट आहे भारतावर? 96%. किती विचारते? सगळ्यात जास्त देणी कोणती आहे? कोणती देणी सर्वात जास्त आहे? अंतर्गत 96%. कोण आहे देणी? म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून घेतलेलं कर्ज, वित्तीय संस्थाकडून घेतलेलं कर्ज. की कसं असते? लघु, मध्यम, दीर्घ. बाजार कर्ज आहे, ठीक आहे? ट्रेझरी बिल असते, ट्रेझरी बिलच्या स्वरूपातलं घेतलंय आपण ते. आणि बिनव्याजी भेटलेलं कर्ज, हे सगळं कसं आहे? देणी आहे केंद्र शासनाची, ठीक आहे? परकीय कर्ज फक्त किती पर्सेंट आहे? 4%. परकीय नागरिकांकडून, देशाकडून, एखाद्या किंवा वित्तीय संस्थेकडून घेतलेलं कर्ज म्हणजे परकीय कर्ज किती आहे? फक्त 4%. त्याच्यानंतर शासनाची देणी, ठीक आहे? शासनाला काही पैसे द्यायला लागतो. आपण पीएफ मध्ये पैसे ठेवतो, शासन वापरते पुढे 60 वर्षापर्यंत, पण त्याला द्यायला लागेल ना. आपण सोडल्यावर जॉब किंवा आपण हे केल्यावर पीएफ, प्रोव्हिडंट फंड, शासनाला देणी आहे ते. अल्प बचती निधी आपण काय करतो? पेन्शन स्कीम आहे ना, ते द्यायला लागते त्याला वापस. जीवन ज्योती, LIC करतो तुम्ही जीवाची, मेले खरंच त्याला वापस द्यायला लागते. नाही बरं जमलं तुमचं, पण गेले तर त्याला द्यायला लागेल ना जीवन ज्योती. लक्षात? म्हणजे सर्वात जास्त कर्ज कोणता आहे भारताचे? अंतर्गत. टेन्शन नाही आपलं, काय कधी फेडा, ठीक आहे? 4% घेतलाय आपण परकीय, आपण घेतले परकीय व्यापार धोरण. परकीय व्यापार धोरण आता ते राहिलं होतं आपलं याच्यातला, तो हे म्हटलं त्या दिवशी राहिलं होतं आपलं, एक धोरण राहिलं होतं 21 आणि 26 करंटशी संबंधित आहे. हे लागू कधी झालं? 1 एप्रिल 2021 ले. 5 वर्षाचा कार्यकाल आहे, 21 ते 26. वित्त मंत्री कोण होती? निर्मला सीतारामन. वाणिज्य मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे. काय उद्देश आहे? 5 ट्रिलियन US$ 2026 पर्यंत निर्यात करणे किंवा गुंतवणूक करणे. झालं 5 ट्रिलियन US$ 2026 पर्यंत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये गुंतवणूक करणे. व्यापार वाढवणे, खास करून सेवा क्षेत्रातला. आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस, म्हणजे काहीच नाही, सोपा बिझनेस. ईज ऑफ डुईंग बिझनेसला प्लॅटफॉर्म तयार करून देणे भारतात. झालं. आपला